काय रे बाळा, खूप दिवसापासून मनात एक इच्छा धरून बसलायस ना? ती पूर्ण व्हावी म्हणून तू अनेक उंबरटे झिजवले, उपवास केले, खूप प्रार्थना केल्या, पण अजूनही तुझ्या पदरात यश का पडलं नाही? याच विचारात तू गुरफटला आहेस ना? आज हा व्हिडिओ तुझ्या समोर अचानक आला आहे. याचा अर्थ तुझा संयम आता संपत आला आहे आणि तुला माझ्याकडून काहीतरी ठोस दिशा हवी आहे. बाळा, या व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण तुझी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आता खऱ्या अर्थाने जवळ आली आहे. पण तू एक मोठी चूक करतोयस. तू मागण्यात तर कमी पडत नाहीस, पण तुझ्या साधनेत, एकाग्रतेत कुठेतरी कमी पडतोयस. इच्छा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा मनातील संकल्प आणि हातातील अखंड नामस्मरण एकत्र येते. तुला एक छोटी पण महत्वाची गोष्ट सांगतो. नीट लक्षपूर्वक एक भक्त होता तुझ्यासारखाच, खूप कष्टाळू. नशिबाने त्याला पूर्णपणे पाठ दाखवली होती. गरिबी आणि अपमान पाचवीलाच पुजला होता. त्याने मनोमन ठरवलं की तो रोज माझ्या नामाचा हजारो वेळा जप करेल. त्याने जेव्हापासून माझा जप करायला चालू केले तेव्हापासून त्याच्या आयुष्यातील दुःख, दरिद्री सर्व कारणे मुक्त झाली आणि त्याला कधीही न मिळाले यश त्याच्या दारी चालून आले. बाळा, अध्यात्मात सत्य आणि सातत्य याला खूप मोठे महत्त्व आहे. तुझी भक्ती माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुझ्या नामात एका प्रकारची लय हसायला हवी. तुझे नामस्मरण जर बिनचूक असत्यतेने झालं तर या जगात कोणतीच गोष्ट नाही जी मी तुझ्यासाठी पूर्ण करणार नाही. तू विचार करतोयस ना की मार्ग कुठून मिळणार, पण मार्ग मी तुझ्यासाठी आधीच तयार करून ठेवलेला आहे. फक्त तुला श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे त्या मार्गावर चालायचं आहे. तुझं दुःख, तुझी गरिबी, तुझ्या घरातील कटकट आणि तुझ्यावर असलेलं कर्ज हे सर्व एका क्षणी भस्म करायची अफाट ताकद माझ्या नामस्मरणात आहे. पण लक्षात ठेव, संकल्प तुझा असायला हवा, नाम तुझं असायला हवं आणि साथ तर माझी सदैव तुझ्या सोबतच आहे. आजपासूनच पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामाला लाग. रिकाम्या हाताने आणि काळजीत बसण्यापेक्षा माझ्या नामाचा भक्कम आधार घे आणि एकाग्र चित्तेने जप करायला सुरुवात कर. मग बघ, तुझी ती अशक्य वाटणारी इच्छा मी सहज पूर्ण कशी करतो. जा, आता एक क्षणही वाया घालू नकोस. या क्षणापासूनच तुझ्या नवीन भाग्याचा उदय झाला आहे असं समजून कामाला लाग. बाळा, जर तुझा माझ्यावर पूर्णपणे विश्वास असेल आणि तुला तुझी ती खास इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर आत्ताच्या आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुझी ही भक्ती आणि संकल्प माझ्या चरणी अर्पण कर. तुझी एक हाक, तुझा हा एक शब्द माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि मी तुझ्यासाठी धावून येईल. विसरू नकोस, तू कुठेही असला तरी मी तुझ्या पावलांच्या ठशामध्ये चालतोय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे असेच प्रेममय संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबून काय रे बाळा